नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आपला दिवस कसा जाणार आहे हे आपण सकाळी उठल्यावर ठरवतो. आणि जर दिवसाची सुरुवात भगवान गणपतींच्या स्मरणाने जर झाली तर तो दिवस नक्कीच प्रसन्न, शांत आणि यशस्वी होतो. आज मी तुम्हाला एक असा शक्तिशाली मंत्र सांगणार आहे, जो जर तुम्ही रोज सकाळी उठल्यावर म्हटला तर तुमच्या आयुष्यातील अनेक विघ्न आपोआप दूर होतील. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंत्र: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या मंत्राचा अर्थ: हे वक्रतुंड म्हणजे वाकडी सोंड असलेले, महाकाय म्हणजे विशाल शरीर असलेले, सूर्याच्या कोटी किरणांप्रमाणे तेजस्वी असणारे गणपती बाप्पा, माझ्या सर्व कार्यांमध्ये सदैव विघ्न दूर करा. मंत्राचे महत्त्व: गणपती बाप्पा म्हणजेच विघ्नहर्ता, म्हणजेच आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करणारे देव. आपण कोणतेही शुभ कार्य सुरू करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करतो, कारण तेच आपल्या मार्गातील अडचणी दूर करतात. हे वक्रतुंड महाकाय हा मंत्र खूप प्राचीन आणि प्रभावशाली आहे. हा मंत्र म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा आहे, जी आपल्या मनाला शांत करते, आत्मविश्वास वाढवते आणि नकारात्मक विचार दूर करते. जेव्हा आपण हा मंत्र सकाळी उठताच म्हणतो, तेव्हा आपल्या मनात एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि आपला संपूर्ण दिवस सकारात्मकतेने भरून जातो. सकाळी मंत्र म्हणण्याचे फायदे: मन शांत आणि स्थिर होते. सकाळी उठल्यावर आपलं मन कधीकधी अस्वस्थ असतं, पण हा मंत्र म्हटल्यावर मनाला एक वेगळी शांती मिळते. नकारात्मक विचार दूर होतात. हा मंत्र एक प्रकारची सकारात्मक कंपने निर्माण करतो, जी आपल्या आजूबाजूचा नकारात्मकपणा दूर करते. कामात यश मिळते. आपण जे काही काम करतो त्यामध्ये अडथळे येऊ नयेत म्हणून हा मंत्र मदत करतो. आत्मविश्वास वाढतो. हा मंत्र आपल्या मनात विश्वास निर्माण करतो की गणपती बाप्पा माझ्यासोबत आहेत. दिवस आनंदी जातो. हा मंत्र म्हटल्यानंतर दिवसभर आपल्याला हलकं, प्रसन्न आणि आनंदी वाटतं. मंत्र कसा म्हणावा? मैत्रिणींनो, हा मंत्र म्हणताना काही गोष्टी लक्षात ठेवा. सकाळी उठल्यावर हातपाय धुवून शांत बसा. मन शांत करून गणपती बाप्पांचे स्मरण करा. हा मंत्र किमान 3 वेळा किंवा 11 वेळा म्हणावा. मंत्र म्हणताना पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असावा. मैत्रिणींनो, जीवनात कधीकधी आपल्याला खूप अडचणी येतात. कधी कामात अडथळे येतात. कधी मन खूप खचून जातं. पण त्यावेळी जर आपण गणपती बाप्पांचे नाव घेतले तर ते आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत. हा मंत्र म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर ही एक शक्ती आहे, एक विश्वास आहे, जो आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतो. आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी जर आपल्यासोबत गणपती बाप्पांचा आशीर्वाद असेल तर प्रत्येक संकट हे संधीमध्ये बदलतं. म्हणूनच उद्या सकाळपासूनच एक नवीन संकल्प करा. दिवसाची सुरुवात गणपती बाप्पांच्या मंत्रानेच करायची आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं सुंदर, शांत आणि यशस्वी होतं ते. जर तुम्हाला हा मंत्र आवडला असेल तर रोज सकाळी हा मंत्र नक्की म्हणा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल.